महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये स्मार्ट सिटीच्या योजनेतून जी कामं झाली त्यामध्ये प्रामुख्याने स्मशानभूमी शहरातील 14 स्मशानभूमीची कामं झाली. 22 कोटीचा निधी होता. त्यापैकी मला वाटतं 18 कोटी निधी खर्ची पडला आणि 4 कोटी हा अगदी म्हणजे त्याचा हिशोबच नाही आहे. पण इतक्या सेन्सिटिव्ह अशा विषयावर गणेश मानकर यांनी आज सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला. पण याच्यावर पाहिजे तसं उत्तर मिळालं नाही. तेच ऐकून घेणार आहोत. दादा, प्रश्न विचारण्यामागचा हेतू काय होता? प्रश्न विचारण्यामागचा हेतू हेच होता की शासनाचा इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च होऊन सुद्धा स्मार्ट सिटीमधून झालेला हा खर्च आहे. स्मार्ट सिटीसारखी योजना संपूर्ण भारतभर राबवली गेली. त्यातून माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं इतकं मोठं कौतुक झालं. आज त्याच योजनेतून देगाव येथे जी गॅस दाहिनी झालेली आहे त्याचं हस्तांतरण होऊन 2-2.5 वर्ष होत आलेले आहेत. विद्युत विभागाकडे हस्तांतरण झाल्यानंतर ती लोकांसाठी लोकार्पण होऊन कार्यान्वित झालेली पाहिजे. पण अजूनपर्यंत एकही तिथं दाह संस्कार अंत्यसंस्कार झालेला नाही. त्याची आत्तापर्यंत प्रशासक असल्यामुळं त्याची व्यवस्थित उत्तरं मिळत नव्हती. आज सभागृहामध्ये आम्ही सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर आमच्या हक्काचा अधिकाराचा वापर करून आम्ही सभासद प्रस्ताव आणला आणि त्याच्यामध्ये विचारणा केली की बाबा हे कधीपासून हस्तांतरण झालं आणि आत्तापर्यंत तिथल्या लोकांना नागरिकांना त्याचा उपयोग करून का घेता आला नाही. 4 वर्षाचा काळ लोटला प्रशासनामध्ये. 4 वर्ष गेली. 4 वर्षामध्ये ठोस असं कुठलंच नाही. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक आणि गॅस या दोन्ही पद्धतीचं आहे. तुम्हाला काय माहिती मिळाली? नाही, आता स्पेसिफिक देगावबद्दल बोलले तर ते फक्त गॅसवर आहे. आज बघा, एखाद्या सर्वसामान्य गरीब असू दे, मध्यमवर्गीय असू दे किंवा श्रीमंत असू दे, कोणी असू दे, त्याला हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे त्याचा अंत्यसंस्कार हा अग्निसंस्कार केला जातो. आज त्याचा खर्च मिनिमम 12,000 ते 15,000 रुपये खर्च आहे. लाकडाचे दर वाढलेले आहेत आणि त्या विधीसाठी लागणारे साहित्याचे दर वाढलेले आहेत. अशा अवस्थेमध्ये एखादा गरीब मजदूर गोरगरीब तो कसा तो भार सोसेल? याच्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून स्मार्ट सिटीच्या योजनेच्या अंतर्गत गॅस दाहिनी झालेली असताना आत्तापर्यंत तिथं शेकडो हजारो लोकांना त्याचा लाभ मिळाला असता. त्या लाभाला त्यांच्यापासून वंचित ठेवण्याचं पाप या अधिकाऱ्यांमार्फत झालेलं आहे. एकूणच प्रशासनाकडूनच्या मिळालेले उत्तर आणि महापौरांचं रोलिंग ह्याच्यावर काय म्हणजे तुम्ही समाधानी आहात? काय मिळालं रोलिंग तुम्हाला? नाही, मला तर माझं समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळं आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांना व्यवस्थित माहिती न दिल्यामुळं माननीय आयुक्तांनी त्याच्यामध्ये उडी घेतली आणि त्यांनी सांगितले की मी सगळ्या विभागाची चौकशी करून येत्या 8 दिवसामध्ये तिथं कर्मचाऱ्याच्या नेमणुका असतील, तिथं त्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवासस्थान असेल, या सगळ्या गोष्टीची उत्तरं आणि ते आत्तापर्यंत का ते कार्यान्वित करून सुरुवात केली नाही त्याची जबाबदारी कुठल्या अधिकाऱ्यावर निश्चित करायची. त्या अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित झाल्यावर त्याच्यावर कारवाई करण्याची मी मागणी केलेली आहे. त्याच्याबद्दल 8 दिवसामध्ये आयुक्तांनी तो खुलासा करण्याचं त्या ठिकाणी समाधान असं उत्तर दिलेलं आहे. स्मार्ट सिटीचे जे आयुक्त होते आणि त्याच्यामध्ये सन्मान्य सदस्य यांच्या देखरेखीखाली स्मार्ट सिटीच्या कार्यालयाने हे काम पूर्ण करून घेतलेलं आहे. जबाबदार ते आहेत. जबाबदार आता हे सांगतील ना आयुक्तांच्या त्या आता येणाऱ्या 8 दिवसामध्ये ते कळेलच की याला नक्की जबाबदार कोण आहे. पण आपण म्हणल्याप्रमाणे होय, त्याला 22 कोटी रुपये मंजूर होते. 22 कोटीपैकी 18 कोटी खर्ची पडलेले आहेत. उरलेल्या 4 कोटीचं काय झालं ह्याची माहिती सुद्धा येत्या 8 दिवसामध्ये आपल्याला आयुक्ताकडून मिळणार आहे. असंही ऐकलोय आम्ही की कोल्हापूरमध्ये मोफत दहनविधी केला जातो. तशा पद्धतीची काही मागणी किंवा अपेक्षा आहे? अगदी तुम्ही माझ्या मनातलं बोललात. मी त्यासाठीच हा सगळा खटाटोप केलेला आहे. आणि कोल्हापूरच्या धर्तीवर जसं अंत्यसंस्कार गोरगरिबांसाठी मोफत करण्यात आलेला आहे त्याच धर्तीवर मी आता ही सगळी माहिती उपलब्ध झाल्यानंतर जेव्हा प्रत्यक्षात त्याची सुरुवात होईल त्यावेळेस हे अंत्यसंस्कार कोल्हापूरच्या धर्तीवर सोलापूर महानगरपालिकेमध्ये मोफत करण्यात यावेत यासाठी येणारा ह्याच्यामध्ये माझा प्रस्ताव नक्की असेल. जर पालिकेला जर ते परवडत जरी नसलं खर्च होते तर मी स्वतःच्या खर्चातून करेन किंवा माझ्या निधीतून तो निधी उपलब्ध करून देण्याची मी या ठिकाणी व्यवस्था करेन. क्या बात आहे. महात्मा फुलेंची आठवण होते की लग्न कार्यामध्ये अनावश्यक खर्च करू नका, तो जुजबी करा आणि व्यवस्थित करा की भविष्यामध्ये त्याच्या ठेवीचा उपयोग होईल. आणि गरिबाकडे एखादी जर का मैत झाली असेल तर त्याला किती वेदना होतात हे वानकर साहेबांच्या वक्तव्यावरनं लक्षात येतं. आणि ज्याला माहीत आहे की गरिबा घरचे एखादी अंत्यविधी करायचं म्हणजे किती कष्टप्राय व्यवस्था करावी लागते आणि तीच चाड आणि तीच जाण ठेवून
वानकर यांनी जर का महापालिका सक्षम नसेल कोल्हापूरच्या धर्तीवर मोफत करायला, तर मी माझ्या निधीतून स्वखर्चातून करायला देखील तयार आहे. इतकी विचाराची व्यापकता असणाऱ्यांची गरज आहे सभागृहात आणि नक्कीच भविष्यामध्ये अशा पद्धतीची व्यापकता विचाराची आणि कृतीची नक्कीच आपल्याला सभागृहामध्ये दिसेल. ब्रेन न्यूज करता यासिन शेखचा मी नितीन पाटील.